विधानसभेत स्वबळावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची चाचपणी, विधानसभा संपर्क प्रमुखांना अहवाल तयार करण्याच्या सूचना। 4 महिन्यानंतर राज्यातलं सरकार बदलण्याचा शरद पवारांचा पॉवरफुल प्लॅन तयार, इंदापूरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यातून पवारांचा इशारा। पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघातील मवियाचा तिढा सुटला, कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाची माघार, तर नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची तलवार म्यान। राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम, सुनेत्रा पवारांना की इतर नेत्यांना संधी मिळणार, उद्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार। महायुतीत मुस्लिम आरक्षणावरून फटाक्यांची शक्यता, मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण असावं, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाची तटकरेंकडे मागणी। जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या ओमराजे निंबाळकरांचा थापा, महिला आंदोलकांनी अडवला, सरकारनं वेळेत निर्णय घेतला नाही तर सलाईन काढून टाकेन, जरांगेंचा इशारा। अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान, संघाच्या मुखपत्रातून निकालाचं पोस्टमॉर्टम, मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचं परखड मत। सिल्लोडचं पाकिस्तान होतंय, अब्दुल सत्तारांवर निशाणा साधताना रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप, सिल्लोडमधल्या जमिनी हडपल्या जात असल्याचाही दावा। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये हिट अँड रनचा प्रकार, एकाचा हकनाक मृत्यू, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ट्रकनं महिलेला चिरडलं, जागेवरच मृत्युमुखी। हिंदू धर्म स्वीकारलेले अहमदनगरचे आर्य कुटुंब मुस्लिम धर्मात परतण्याच्या मानसिकतेत, मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी हिंदू धर्मियांकडून मदत न मिळाल्यानं नाराजी असल्याची चर्चा। कुवेतमध्ये कर्मचारी निवासी इमारतीला भीषण आग, आगीत 41 जणांचा मृत्यू, तर मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।